नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहे आज उनाई येथे. गरम पाण्याचे कुंड आहेत. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील वाजदा या गावाच्या तालुक्याच्या बाजूला असलेलं उनाई हे गाव. तिथे गरम पाण्याचे कुंड आहे. हा गुजरात हायवे आहे. गुजरात हायवेने आम्ही चाललो आहे. पाऊस चालू आहे मस्त झिमझिम झिमझिम, कधी जोरात येतो कधी हळू येतो. हे ट्रकवाले काय बाजूला उभे आहेत, डाव्या बाजूला हॉटेल वगैरेमध्ये नाश्ता चहा करायला. हलकी वाहने पण व्यवस्थित आरामशीर चालले आहेत. रहदारीचे नियम पाळतात सगळे. पण काय ट्रकवाले जे हेवी व्हेकल असतात ते नियम पाळत नाही, ते उजव्या बाजूनेच चालतात. हे बघा, आता आला आहे आमचा खानिवले टोल प्लाझा. हा विरार पालघरच्या एरियामध्ये येतो. इथून पाऊस परत जास्त चालू झाला आहे. बघा ट्रकवाले काय ट्रकवाले डाव्या बाजूने व्यवस्थित चालवत आहेत, शिस्तीत नियमात एकदम. हलकी वाहने एका बाजूला. आता हे पुढचे ट्रकवाले बघा रस्त्याच्या उजव्या बाजूने चालत आहेत, त्यामुळे हलक्या वाहनांना मग डाव्या बाजूला जावं लागतं, परत डाव्या बाजूवरून उजव्या बाजूला जावं लागतं. हे बघा है ना, हे जड वाहने अवजड वाहने जे ते डाव्या बाजूने चालले तर प्रॉब्लेम येणार नाही. पण हे लोक बघा कसे गाड्या चालवतात ट्रकवाले. उजव्या बाजूने जायचं काहीच काम नाही, त्याने डाव्या बाजूने चाललं पाहिजे. हे बघा पाऊस परत थांबला आहे, पण ढगाळ वातावरण आहे, एकदम मस्त फ्रेश वाटतं आहे सगळं. प्रदूषण वातावरणात खाली निघून आलेलं आहे, त्याच्यामुळे चांगलं वाटतं आहे. हे बघा किती मस्त आहे ना वातावरण. मस्त प्लेन रस्ता आहे, सिमेंटचा रस्ता बनवला आहे, चांगला आहे. पण तिथं टायरांचा आवाज येतो, त्याच्यामुळे कट 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 आवाज करतात टायर. तर डांबराच्या रस्त्यावर आवाज येत नाही गाडीच्या टायरचा. हे बघा रस्ता सगळा मोकळा आहे मस्तपैकी. कारण गुजरातमध्ये मागच्या हप्त्यात हे आलं होतं, पूर आला होता. पुरामुळे ना पाऊस भरपूर पडल्यामुळे पूर आला, त्यामुळे रस्ते बरेच बंद होते. त्यामुळे बऱ्याच लोकांनी गुजरात जाणं टाळलं होतं. परंतु या हप्त्यापासून गुजरातमध्ये काय हे नाही आहे, पाऊस वगैरे कमी असल्यामुळे पूर वगैरे ओसरला आहे. त्यामुळे आम्ही चाललो आहे आज. आता पुढे लागला चारोटी टोल प्लाझा. हा डहाणूच्या सीमेच्या आसपास आहे चारोटी टोल नाका. हे बघा त्याचे काय किती चार्जेस आहे. चारोटी टोल नाका, खालिवडे टोल नाका, दहीसर टोल नाका, बागवाडा टोल नाका, त्याचे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. किती टोल लागतो, पूर्ण किती खर्च लागतो, काय लागतो उन्हाईपर्यंत जायला, परत जाऊन परत येण्यासाठी, ते तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये वाचा. नंतर हे पुढे बघा कसं मस्त आहे, सगळं रस्ता मोकळा आहे. ट्रकवाले सगळे बाजूला थांबलेले आहेत. सकाळी 7 वाजताच निघालो आम्ही पोचलो हॉटेल जलाराम काठियावाडी येथे. तिथं आम्ही नाश्ता केला आमच्या मित्रपरिवारांनी. नाश्ता उत्तम होता, चांगला होता. हे हॉटेल जलाराम काठियावाडी. बसायची वगैरे व्यवस्थित सोय, AC वगैरे आहेत. हे इथं बाजूला दुकानं आहेत त्यांचे काठियावाडीचे. इथं ड्रेस वगैरे मिळतात, जेंट्स लेडीज. नंतर काय गिफ्ट आयटम पण भेटतात, किचन वगैरे असतात. इथं उजव्या बाजूला बाथरूमची वगैरे सोय आहे, शौचालय वगैरे आहे. इथून पुढे आम्ही निघालो गुजरातकडे. हा महाराष्ट्र चेकपोस्ट आहे. चेकपोस्टच्या पुढे महाराष्ट्राचं ज्या गाड्या किंवा महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या आहे त्यांना टोल म्हणजे जकात भरावा लागतो. जकातसाठी डाव्या बाजूला जायचं आहे मोठ्या गाड्यांनी, आणि हलके वाहने जे त्यांनी सरळ जायचं आहे. हा महाराष्ट्र चेकपोस्ट आहे. तिथं सगळ्या गाड्यांचे परमिट चेक केले जातात. 4 व्हीलरच्या मोठ्या गाड्या ज्या असतात त्यांचे परमिट चेक केले जातात आणि त्याचे जकात भरली जाते. हे आम्ही आता पोचलो उनाईच्या रेल्वे स्टेशनला. हे आहे उनाई वाजदा रोड रेल्वे स्टेशन. हे ब्रॉडगेज आहे, मीटर गेज नाही आहे. ब्रॉडगेज म्हणजे छोटी रेल्वे ट्रॅक असते ती. तर त्या ठिकाणी ही बिल्लीमोरा ते वघई या दरम्यान इथे ट्रेन चालते. ती ऐतिहासिक ट्रेन आहे. त्या ऐतिहासिक ट्रेनचा प्रवास जर करायचा असेल तसं सध्या बंद आहे 1 हप्त्यापासून. कारण गुजरातमध्ये पाऊस आल्यामुळे काही रस्त्यांवरची जे रूळ आहेत, रुळाखालची माती वाहून गेल्यामुळे रस्ता बंद असल्यामुळे ही 1 हप्त्यापासून ही ट्रेन बंद आहे. नाही तर ती ऐतिहासिक रेल्वे बघायची आमची इच्छा होती, परंतु आज ती काय बघायला भेटली नाही आम्हाला. हे बघा असं हे खालचे स्लीपर्स जे असतात ते लोखंडी अजून जुन्या काळातलेच आहेत. हे बघा या स्टेशन मास्तरांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की एक हप्त्यापासून ही ऐतिहासिक रेल्वे बंद आहे.
कारण रुळाखालची जमीनच वाहून गेली पुरामुळे. त्यामुळे मग आम्ही फक्त इथला फेरफटका मारला, इथं फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले, रेल्वे स्टेशन कसं आहे ते बघितलं. हिरवंगार सगळं निसर्गाच्या वातावरणात मस्त वाटतं. हे उनाई वाजदा रेल्वे स्टेशन आहे. हे समुद्र सपाटीपासून फक्त 16 मीटर उंचीवर आहे. पश्चिम रेल्वेचं हे डिव्हिजन आहे, मुंबई डिव्हिजनमध्ये येतं ते. एकच प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी. इथं आम्ही मित्रांनी फोटो वगैरे काढले एक आठवण म्हणून. त्यानंतर आम्ही उनाई माता मंदिर जे त्या ठिकाणी आलो, जिथं गरम पाण्याचे कुंड आहेत. हे आम्ही उत्तर दिशेच्या दरवाजाने निघालो. इथं 3 दरवाजे, उत्तर दिशेचा दरवाजा, पूर्वेच्या दिशेचा आणि दक्षिणेचा एक दरवाजा, असे 3 दरवाजे आहेत. इथं उत्तरेच्या दरवाज्यातून मध्ये निघाल्यानंतर उजव्या बाजूला आलो तर प्रथम महिलांसाठी रूम बनवले आहेत गरम पाण्याच्या कुंडासाठी, आणि पुढे उजव्या हाताला गेलं तर त्या ठिकाणी पुरुषांसाठी आहे गरम पाण्याचे कुंड आहेत. त्या ठिकाणी आंघोळ करायसाठी बाहेर दुकानांमधून बादल्या वगैरे पण घेता येतात. प्लास्टिकच्या बादल्या मगवर देतात, ते त्यांच्याकडून प्रसाद घ्यायचा आणि या ठिकाणी यायचं. या ठिकाणी स्टीलच्या बादल्या असतात, पण ते 3-4च आहेत, सगळ्या लोकांना पुरत नाही. हे असं गरम पाण्याचं कुंड आहे. मेन कुंडामधून या कुंडामध्ये आणतात पाणी आणि तिथून मग ते आपण बादलीने घ्यायचं. त्यात कोणी डायरेक्ट आंघोळ करायची नाही. 80 डिग्रीचं टेम्परेचरचं पाणी आहे ते. 80 डिग्री सेंटीग्रेडचं पाणी आहे. त्यात कोणी डायरेक्ट बुडी मारायची नाही, बाहेरच थांबायचं, बाहेरच बादलीने पाणी घेऊन आंघोळ करायची. आम्ही आंघोळ वगैरे केल्यानंतर बाहेर मंदिराच्या परिसरात आलो. तर पुढे आल्यानंतर हा परिसर आहे पूर्ण मंदिराचा. त्या मंदिराच्या उजव्या बाजूला मेन कुंड दिसतं आहे. हे बघा, आता हे उजव्या बाजूला गेलं ना तर इथं मेन कुंड, ज्या जमिनीतून जे पाणी येतं गरम पाणी, सल्फरयुक्त पाणी असतं, त्यामुळे त्वचेचे विकार वगैरे नष्ट होतात. हे बघा, हे मेन कुंड आहे. या कुंडातून उजव्या बाजूला 2 कुंड बनवले आहेत, ते एक महिलांसाठी एक पुरुषांसाठी. इथून खालून हे गरम पाणी येत असतं, बुडबुडे येत असतात खालून, जमिनीतून पाणी येत असतं. ते लावा रसाच्या गरम याच्यामुळे ते गरम होतं ते पाणी, आणि त्यात सल्फर धातू असल्यामुळे सल्फरच्या संपर्कात येऊन ते पाणी त्वचेचा विकार पूर्ण बरे करतात. हे बघा, खाली बुडबुडे कसे येतात बघा. हे सारखं पाणी चालू असतं. फक्त उन्हाळ्यामध्ये हे पाणी आटतं, बाकी इतर वेळेस नेहमी चालूच असतं हे पाणी. हे बघा, इथं घाण कचरा टाकू नका असं लिहिलं आहे, तरीसुद्धा लोक ते कॉईन टाकतात, त्याच्यात पैसे टाकतात, काही फुलमाळा वगैरे टाकतात. पण ते टाकायला नको. स्वच्छ पाणी आहे ते, घाण करायला नको. हे बघा, पाण्याचे कसे बुडबुडे येत आहेत वरती. गरम पाणी एकदम स्वच्छ आणि निर्मळ आहे. तिथून 2 कुंडांमध्ये येतं ते पाणी. हे बघा, ही जाळी लावली आहे, कोणी त्यात जाऊ नये म्हणून. हे आमचे मित्रपरिवार बघा, आनंद घेता, उपभोग घेता. आंघोळ करून आले फ्रेश होऊन, आता सगळे आराम करतायत. हे बघा, हे हरिराम, हे गणेश, हे मंगेश आहेत पुढे लाल शर्टमध्ये, आणि हे संतोष आहेत व्हाईट शर्टमध्ये. हे सगळे आनंद उपभोगतायत. गरम पाण्याचं कुंड कसं असतं त्यांनी बऱ्याच ठिकाणी बघितले, सातवली, नंतर गणेशपुरी, वज्रेश्वरी. पण त्यांना आज हे इकडचं उनाईचं बघायचं होतं. ते उनाईचं गरम पाण्याचं कुंड त्यांनी आज बघितलं, त्याचा अनुभव घेतला. कसं, किती गरम पाणी आहे, काय आहे, कशी आंघोळीची सोय आहे, सगळं बघितलं त्यांनी. हे बघा, हा मंदिराचा परिसर आहे. हे मंदिरात हे पुढे हे कमी गरम असलेलं पाण्याचं कुंड आहे, मायनर कुंड म्हणतात त्याला. त्यात पण ज्यांना आंघोळ करायची तो करू शकतो, बादलीने पाणी काढून. तर डायरेक्ट तिथं पण कुंडात आंघोळ नाही करायची आहे. ह्या महिला पुरुष काही नारळ फोडत आहेत. हे बघा, मायनर कुंड. या कुंडातून पण पाणी आपण बादलीने घेऊन बाहेर आंघोळ करू शकतो, परंतु यात शेवाळ वगैरे सल्फरचं असल्यामुळे ते काळं दिसतं. वाहतं पाणी नाही आहे, त्यामुळे तसं ते दिसतं. हे बघा, या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी जागा दिलेली आहे, डबे ठेवले. वरती डाव्या बाजूला आहे. हे बघा, हे उजव्या बाजूला मंदिर आहे. हे सगळ्यात पुरातन मंदिर आहे, उनाई माता मंदिर म्हणतात त्याला. हे बघा, इथं मध्ये हे आता संगमरवर वगैरे टाईल्स वगैरे लावले. आपण पुरातन काळात ज्या 1990च्या काळामध्ये हे पूर्ण दगडाचं होतं. त्या दगडाला आता त्यांनी टाईल्स वगैरे लावून संगमरवर वगैरे त्याची मूर्ती ठेवली. पहिली मूर्ती दगडाची होती, आता त्यात बदल करण्यात आला आहे हळूहळू. हे बघा,
उन्हाळ्यात आलं तर या ठिकाणी सुद्धा गरम वाटतं पूर्ण. हे भिंती वगैरे गरम असतात. ते आत्ताही हात लावलं ना तर भिंती गरम असतात सल्फरमुळे. हे लोक पूजा करतात, प्रसाद वगैरे ठेवतात, नारळ वगैरे फोडतात, काही मंत्र वगैरे लिहिलेले आहेत तिथं. हे बघा, हे सगळ्यात जुनं मंदिर आहे. या मंदिरानंतर दुसऱ्या बाजूला एक मंदिर बांधण्यात आलं आहे. नाही तर हे सर्वात जुनं मंदिर आहे. मंदिरातून हे नवीन मंदिर आहे, उनाई माता मंदिर. बघा, याच्या पायऱ्या बनवल्या आहेत. हे बघा, असं उजव्या बाजूला जर गेलं ना तर त्या ठिकाणून वरून त्या गरम पाण्याच्या कुंडाचं दर्शन होतं. हे बघा, इथून तुम्ही बघू शकता डायरेक्ट गरम पाण्याचं कुंड कसं आहे ते म्हणून. पण इथून कचरा घाण काय टाकू नका, स्वच्छ सुंदर व्यवस्थित ठेवा. हे बघा, हे समोर हा मेन कुंड आहे, मुख्य कुंड आहे. त्याच्या डाव्या बाजूला पुरुषांसाठी आणि उजव्या बाजूला स्त्रियांसाठी पुढच्या बाजूला रूम बनवले. त्या ठिकाणी आंघोळ करायची सोय आहे. आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांचे मंदिरं वगैरे आहेत. गणपती आहे, राम लक्ष्मण सीता आहेत. हे बघा, हे मेन मंदिराच्या बाजूला आहे दुसरं आता नवीन बांधलेलं मंदिर आहे. हे पूजापाठ वगैरे इथं केली जाते. बघा, लोक कसे ज्यांना आराम करायचं तिथं बसून ते आराम पण करू शकता. हा बघा, हा एक प्रवासी दमला थकला बसला आहे. ते झाल्यानंतर आम्ही दर्शन झाल्यावर आम्ही चिखली या गावी आलो जेवण करण्यासाठी हायवेला. जेवणामध्ये अनलिमिटेड गुजराती थाली खाल्ली. जय स्वादिष्ट चिखली या ठिकाणी आम्ही अनलिमिटेड थाली खाल्ली. तिथून निघताना आम्ही पुढे वापीला आलो. वापीला येता येता आम्हाला दमनगंगा नदीचं दर्शन झालं. हे बघा, केवढं मोठं पात्र आहे दमनगंगा नदीचं. हे सर्व पाणी समुद्राला जातं, अरबी समुद्राला, पश्चिम दिशेकडे. तिथून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. परतीच्या प्रवासामध्ये रस्ता मोकळा होता, वाहतूक एवढी काय नव्हती. सोमवारचा दिवस असल्यामुळे तर कोणत्याही प्रकारे जास्त वाहतूक नव्हती. व्यवस्थित प्रवास झाला. आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. पाऊस नव्हता, चांगला प्रवास झाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.